नमस्कार, मी किशोरी. आज आपण गावाकडच्या पद्धतीने मस्त असा रवा केक बनवणार आहे. रवा केक बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आणि मैद्याचा केक खाण्यापेक्षा कधी पण रवा केक खाल्लेला चांगलंच. आणि मी इथं रवा केक बनवण्यासाठी साहित्य घेतलेले. 1 वाटी रवा घेतलेला आहे, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी दही, दूध गरजेनुसार आपण वापरणार आहे, तूप पण गरजेनुसारच वापरणार आहे. पण 4 ते 5 चमचे तूप वापरणार आहे. बेकिंग सोडा घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, विलायची. आणि हा जो सोडा आहे ना, सोडा या आपण बेकिंग पावडर पण घेणार आहे 1 चमचा. रवा भिजवण्यासाठी इथे एक भांड घेतलेले, रवा ओतून घेऊ. दही ओतून घ्यायचंय त्याच्यामध्येच. मिक्स करून घेऊ आपण. ह्याच्यामध्ये दूध ओतून आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. दूध जसं लागल ना तसं ओतणार आहे आपण. हे मिश्रण जे आहे ना ते एकजीव करून घेऊ आणि दूध आपण गरजेनुसार ओतून घेणार आहे. अशाच पद्धतीने मिश्रण मिक्स करून घेते. आपण इथं मिश्रण एकजीव करून घेतलेले. आता आपण ह्याला अर्धा तास भिजण्यासाठी साईडला ठेवणार आहे. रव्याचं मिश्रण भिजते तोपर्यंत आपण पिठी साखर ह्याच्यामध्ये 4 चमचे तूप, चिमूटभर मीठ आणि विलायचीची पूड ह्याचं एकजीव मिश्रण करून घेणार आहे आपण. हे मिश्रण एकजीव करून घेतलेले साईडला ठेवू आपण. रवा भिजायला ठेवलेला आपला अर्धा तास पूर्ण झालेला आहे. आता आपण रवा भिजलाय का ते बघू. रवा इथं आपला भिजलेला आहे आणि रव्यामध्ये आपण पिठी साखर ते मिश्रण बनवलेले जे आहे ना ते मिक्स करून घेणार आहे. साखर तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे मिश्रण जे आहे ना ते घट्ट जास्त झालेले, थोडं आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहे. आपल्याला इडलीचं जसं मिश्रण असतं ना त्या पद्धतीचं बनवायचंय हे मिश्रण. आपला रवा मस्त छान भिजलेला आहे. केक बनवण्यासाठी मी इथं भांड घेतलेले आणि आपण या भांड्याला तूप लावून घेणार आहे. तेल लावलं तरी पण चालतं आणि केक मध्ये तेल वापरलं तरी पण चालतं. तर आपण ह्याला तूप लावून घेऊ सगळीकडे. हातानेच मी लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्याकडे ब्रश असला ना तरी ब्रशने पण लावू शकता. आणि ह्याच्यामध्ये बटर पेपर असला ना तरी पण टाकू शकता. पण माझ्याकडे बटर पेपर नाही आणि गावाकडे अशा गोष्टी नाही उपलब्ध होत नाही त्या. गव्हाचं पीठ आपण गोळून घेणार आहे डब्यामधून. डब्यात पीठ गोळून घेतलेले एक्स्ट्राचं पीठ जे राहिलेले ना ते काढून घेणार आहे. आपलं इथं मिश्रण तयार झालेले. आता आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेणार आहे. 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर ह्याला मिक्स करून घेऊ. आणि हे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जे आहे ना ते आपल्याला केक बनवण्याच्या टायमिंगलाच टाकायची, अगोदर टाकायची नाही. आणि आपल्याला हलक्या हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं या. इथं आपलं मिश्रण मिक्स करून घेतलेले. आता आपण भांड्यामध्ये ओतून घेणार आहे. भांड्यामध्ये ओतून घेतलेले. मी इथं पातेलं प्रीहीट होण्यासाठी कमी गॅसवरती ठेवलेलं होतं 15 मिनिटं. आता आपण हे भांड जे आहे ना ते ठेवून घेऊ पातेल्यामध्ये.
आता आपल्याला केकचं भांड पातेल्यामध्ये ठेवलं ना, अजिबात 40 मिनिटं पूर्ण होईपर्यंत उघडायचं नाही. नाहीतर केक जे आहे ना, तो बेक होत नाही नीट व्यवस्थित. आणि कमी गॅसवरतीच ठेवायचा. जास्त गॅसची फ्लेम वाढवायची नाही. तर आता आपण 40 मिनिटं वाट बघू. आपल्या केकला 40 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. आता आपला केक बेक झालेला आहे का आपण बघणार आहे. आपला केक इथं मस्त असा बेक झालेला आहे आणि इथं थोडस पाणी सांडलेलं आहे बरं का, पण पूर्ण बेक झालेलं आहे. आता आपण चाकू मध्यभागी बुडवून बघणार आहे. चाकूला जर नाही ना लागला तर छान बेक झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या चाकूला ना अजिबात केकचं काहीच लागलेलं नाही. तर आपला केक मस्त असा बेक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि थोडा वेळ असाच झाकून ठेवणार आहे. आपला ना केक थंड झाल्यावरती मी इथं ताटावरती काढून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपला केक किती छान झालेला आहे. एकदम जाळीदार मस्त असा. आता आपण कट करून बघणार आहे आणि रवा केक घरी बनवलेला आहे बरं का. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बघा किती छान एकदम जाळीदार मस्त असा झालेला आहे आणि मी खाऊन बघणार आहे. केक खूप छान झालेला आहे. एकदम मस्त. तुम्ही पण अशा पद्धतीचा केक बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.